रेकॉर्डिंग. ओके. करता डायजेस्ट काम करतो या जातीच्या वाक्यांचे क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिकली जे वापरतो त्यांची आपण प्रॅक्टिस करतोय. टार्गेट किती आपलं 400 आणि आजचा नंबर चाललेला आहे 277. बरोबर आहे का? 277 इज द नंबर गोइंग ऑन. व्हेरी गुड. सांगा. सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित इंग्लिश वाचता येतं का? सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश व्यवस्थित वाचता येतं. सॉरी 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 वाचता येतं का नाही ना? वाचता येतं कुठं आलं? वाचता येतं का? हे सेंटेन्स कोणत्या जातीचं आहे? सांगा लवकर कोणतरी. वाचता येतं का? हे कुठे आहे? एबल टू मध्ये. वाचता येतं का? हे कुठलं वाक्य आहे? एबल टूचं वाक्य आहे. आता बघा काय लिहायचं आपल्याला. सर्व विद्यार्थी, तेच वाक्य लिहू आपण. विद्यार्थी इंग्लिश व्यवस्थित काय वाचतात का? वाचतात का? हा आजचा पहिला ओपनिंगचा क्वेश्चन आहे. काय होईल मग इंग्लिश मध्ये? का पढ़ते हैं क्या? वर्बल क्वेश्चन है तो शुरू कहां से होगा? कुठून होईल सुरुवात? डू. कम ऑन सांगा रे. डू Students read English properly. excellent. Do all the students read English properly? Do all the students read English properly? Next, 278. 278. That is 278. Come on. बोलो अगला वाक्य. सांगा लवकर वाक्य असे. तुम्ही दररोज किती तास झोपता? नाही, मोबाईल बघायचाच नाही. आप रोज कितना घंटे सोते हो? तुम्ही दररोज किती तास झोपता? कम ऑन बोला रे. हाउ मेनी आवर्स? और यू मे राइट फॉर हाउ मेनी आवर्स. Do you How many? फॉर हाउ मेनी आवर्स भी चाललं असतं. do you फॉर हाउ मेनी आवर्स सर. व्हेरी बरोबर आहे. व्हेरी नाईस. हाउ मेनी आवर्स डू यू स्लीप डेली? करेक्ट आहे. चला पुढचं वाक्य. त्या स्कूलमध्ये किती मुले शिकतात? त्या स्कूलमध्ये किती मुले शिकतात? बघा वाक्य बघा. वाक्य बघा. 279. त्या स्कूलमध्ये किती मुले शिकतात? चला काय होईल सांगा मला. किती मुले? डब्ल्यू शब्द काय होईल? किती मुले? सांगा मला. कोणती केस आहे? किती मुले? How many students learn? How many students learn that school? Students in that school. ए गाढवांनो, डू कसं येईल रे?
हा के केस आहे के केस. मुले जे शिकताय ते कोण आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कुठे गेला? डब्ल्यू शब्दामध्ये. म्हणून हाऊ मेनी स्टुडंट्स स्टडी डू येणार नाहीये. स्टडी इन दॅट स्कूल. प्रॅक्टिस चालली आहे. बघा इथं सेट बनवून बघा. एक 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 केस आहे. ठीक आहे. डब्ल्यू एच शब्दामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. पण डू डज डिड न डब्ल्यू एच क्वेश्चन बनत नाही. चला 280 कमॉन सांगा रे. 280 नेक्स्ट सेंटेन्स सांगा. ट्राय टू टेल मी नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ती दररोज किंवा शाळेत केव्हा म्हणण्यापेक्षा म्हणून आपण किती वाजता. आवाजामध्ये फरक नाही पडला ना काही? आवाज आहे तसंच आहे ना? क्लिअरिटी आहे का आवाजामध्ये? आवाजामध्ये क्लिअरिटी आहे का? येस ऑर नो? येस सर. ओके गायकवाड सर थँक्यू. तुम्ही पण आले. थँक्यू सर. हा काय वाक्य सांगितलं होतं तुम्ही मला? बोला बोला काहीतरी सांगितलं होतं. ती दररोज किंवा शाळेत ओके केव्हाच्या ऐवजी म्हणून आपण किती वाजता. झाला व्हेरी गुड नाईस सेंटेन्स. ती दररोज किती वाजता शाळेत जाते. चला अशी वाक्य सांगा वेगवेगळी. आपले युजफुल सेंटेन्स सांगायचे सगळ्यांनी. कमॉन. तुझे आजोबा ऑनलाईन क्लास चालू असताना ऑनलाईन क्लासच्या वेळेला तुझ्या शेजारी का बसत नाहीत. कमॉन. पुढचं वाक्य आहे सांगा. अशी वाक्य सांगा. बघा मला जे बोलायचे वाक्य मी सांगतोय. तुम्हाला जे बोलायचे वाक्य तुम्ही सांगायचे. तुझे मम्मी पप्पा तुझ्या होमवर्क कडे लक्ष देतात का? पॅरेंट्स लक्षात घ्या. तुम्ही होमवर्क शिकवायचा नाहीये. फक्त केलाय का नाही एवढं तरी बघा. पाट्या टाकल्यात का नाही एवढी तरी तुमची जिम्मेदारी आहे. काहीच जिम्मेदारी घ्यायला तयार नसाल तर मुलाची प्रगती होणार नाही. ऑन रेकॉर्ड बोलतोय. हे रेकॉर्ड केलं जातंय. तुम्ही पालकांनी लक्ष नाही दिलं. शिकवायचं म्हणत नाहीये. शिकवण्याचं काम शिक्षकांचं आहे. पालकांनी जर लक्ष दिलंच नाही तर मुलाची अजिबात प्रगती होणार नाही. मग काय काय पालकांना वाटतं मग इंग्लिश मिडियमला घातलंय की म्हणजे काय झालं आपोआपच येईल का? नाही. जमीन खूप सुपीक असेल तर आपोआपच पिकल का? नाही. त्यालाही त्या जमिनीसाठी देखील कष्ट करावं लागेल. बिना कष्टाची कोणतीच जमीन पिकत नाही. ना बरडाची पिकते ना काळी माती पिकते. चला हा पुढे आणखीन काय वाक्य आहे सांगा. आहे का तुमच्याकडे का मीच लिहू? तुमच्याकडे आहे का मीच लिहू? मी आणखीन एक लिहितो. चला चला. तुमचे टीचर्स असेंब्ली मध्ये दररोज मार्गदर्शन करतात का? नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला स्कूलमध्ये टीचर्स
चांगल्या सवयीबद्दल. सांगतात का? 285. तुम्ही विद्यार्थी थोरांचे आज्ञा पालन करता का? आज्ञा पालन करता का? तुम्ही सर्व बनवा. तुम्ही सर्व विद्यार्थी. चला अगोदर इथपर्यंतचे सेंटेन्स लिहू आपण आणि नंतर पुढे जाऊ. 8:25 कोणता टाइम आहे? उशीर तर एवढा किती उशीर? उशीर थोडाफार चालेल ना. तो पाठीमागे जा बसायला. तिकडे बसता त्या बेंचवर बस. तिकडे बस. बरोबर बस. व्हेरी गुड. चला बसते. चला हा चला रे एवढी वाक्य लिहू माझ्या बरोबर लिहा. ती दररोज किती वाजता शाळेत जाते? चला सांगा. At what बोला. time does she go to school daily? व्हेरी गुड. At what time? Very nice. After this verbal question, does she go to school? Come on, बोला. Daily. करेक्ट आहे. व्हेरी नाईस. माझ्या बरोबर लिहा. काही गडबड करू नका. शांतीने. व्हेरी गुड परी. यू आर गुड स्टुडंट ऑफ द क्लास. व्हेरी गुड. तुम्ही मध्ये येऊ नका. बाकी आमचं काही अडचण नाही. बाय. व्हेरी गुड. गुड परी. यू आर लाईक अ गुड स्टुडंट. तुझे आजोबा ऑनलाईन क्लासच्या वेळेला तुझ्या शेजारी का बसत नाहीत? कमॉन. वाय बोला रे. डज Why does Yo. your grandfather not sit near of you Why does your grandpa on sit time online class? beside you म्हणा किंवा along with you म्हणा. beside you कधी ऑनलाईन क्लासच्या वेळेला. कधी मग ऍट द टाइम. बोला काय होईल? ऍट द टाइम ऑफ ऑनलाईन लेक्चर और ऑनलाईन क्लास. समजताय का सगळ्यांना? ओंकार, तेजश्री समजतंय का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. जर नाही समजलं तर हेच सेंटेन्स 10, 20, 25 टाइम्स लिहायचं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. व्हेरी गुड. हा दुसऱ्या पद्धतीने बोलणं करे बाकीचं काय. हा हा दुसऱ्या पद्धतीने लिहा. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? वाय. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? हा इथे दुसऱ्या पद्धतीने काय होईल? चला कमॉन. वाय. हा बोला. अरे नॉट राहिलं का आपलं? वाय डज युअर ग्रँडपा नॉट सीट पाहिजे ना. बरोबर आहे का? नॉट सीट. आवाज येतोय का माझा? दुसऱ्या पद्धतीने काय होईल सांगा? वाय डझन Why your doesn't your grandpa sit Why beside does you your at the time of online? the time of the online lecture? very nice. At the time of online class or online lecture.
व्हेरी नाईस. ऑनलाईन लेक्चर. तुला उद्या छोटासा बोर्ड आणू. आज आणू आपण तुला छोटासा बोर्ड आणि एक डस्टर. ओके. हा, तुझे मम्मी पप्पा तुझ्या होमवर्क कडे लक्ष देतात का? कमॉन, डू कटर्स. मम्मी पप्पा जास्त आहेत म्हणून काय, डू युअर पॅरेंट्स, हा, लक्ष देणे, पे अटेन्शन टू युअर होमवर्क. टू युअर होमवर्क. टू योर होमवर्क. वेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन कैसा होगा? कसं होईल? हा, तुमचे टीचर्स असेंब्लीमध्ये दररोज मार्गदर्शन करतात का? कम ऑन, डू युअर टीचर्स. आता तुम्हाला याच्यामध्ये नाहीये मराठी वाक्यामध्ये, इथं तुम्ही टाकू शकता तुम्हाला एक्स्ट्रा. डू युअर टीचर्स, हा, गाईड यू इन द असेंबली. कधी? डेली. ल्या, मेरे साथ साथ लिखो. दिसतंय का खालचं वाक्य सहित सगळं? दिसतंय का ऑनलाईन वाले? वेदर द होल व्हाईट बोर्ड इज विजिबल. ल्या, इथपर्यंत ल्या. हा, तुम्हाला स्कूलमध्ये टीचर्स चांगल्या सवयीबद्दल सांगतात का? टीचर्स आहे त्यामुळे काय येईल? डू युअर टीचर्स. कोण बोलतंय रे अवांतर? टीचर्स सांगतात का? टेल यू. और इथं तुम्ही गाईड यू करू शकता बरं का. टेल यू और गाईड यू अबाउट, त्याविषयी. कशाविषयी? हा, गुड हॅबिट. अबाउट द गुड हॅबिट्स. अबाउट द गुड हॅबिट्स. हा, व्हेरी गुड. अबाउट द गुड हॅबिट्स. चला, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. तुम्ही सर्व विद्यार्थी थोरांचे आज्ञा पालन करता का? क्या होगा सांगा, ट्राय करा रे कुदरी. डू यू ऑल द स्टुडंट्स, हा, ओबे योर एल्डर्स. ओबे योर एल्डर. कोण कोण टीचर्स आहे? गायकवाड सर, कवाळे सर, गोरे सर, गव्हाणे सर, शेवल मॅडम वगैरे. येस सर. 8, 9 आणि 10च्या 100% स्टुडंट्सला ऑनलाईन क्लास कंपल्सरी करा. 8, 9, 10च्या सर्व स्टुडंट्सला ऑनलाईन क्लास कंपल्सरी करा आणि सगळ्या पालकांचे नंबर्स मला वैयक्तिकपणे पाठवायला त्या क्लास टीचरला सांगा. I want to contact all the parents of 8th, 9th and 10th. चालेल? ओके सर. ओके.
त्यांना कंपल्सरी करायला सांगा. इतरांना नाही अटेंड करता आलं तर नंतर पुढच्या वेळात रेकॉर्डिंग बघून त्याप्रमाणे होमवर्क करायला सांगा. बट डुईंग होमवर्क इज 100% कंपल्शन ऑफ द ऑनलाईन क्लास. कोणत्या पालकांना काय अडचण असेल तर माझ्याशी बोलायला सांगा. मी त्यांना समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ठीक आहे. चला लिहा रे. इथपर्यंत झालं का? हा बोला बोला बोला. दिसत नाही? काय दिसत नाही सांग मला. किती नंबरचं सेंटेन्स दिसत नाही? काय लिहिलं आपण? तुम्ही तुमचं काम, आप आपका काम समय पे पूरा क्यों नहीं करते हो? हिंदी वालों के लिए. वाय डू, तुम्ही तुमचं काम वेळेवर का पूर्ण करत नाही? वाय डू यू नॉट कम्प्लीट युअर टास्क ऑन टाइम? और वाय डोंट यू कम्प्लीट युअर टास्क और युअर वर्क ऑन टाइम? चला पुढचं वाक्य लिहा. जे पाठीमागे राहिले असतील त्यांनी माझ्याबरोबर लिहा. नंतर राहिलेलं फोटो पाठवल्यानंतर कव्हर करा. चला जे मागे राहिले असतील ते माझ्याबरोबर या आता. 287 सांगा. तू घरी आल्यानंतर हात पाय काय अरे काय झालं होतं? देर वॉज सम फ्लक्च्युएशन इन द कनेक्शन इन द सिग्नल्स. हा. डू यू क्लीन और वॉश युअर हँड्स अँड लेग्स म्हणण्यापेक्षा फीट म्हणायचं का? फीट. आफ्टर काय? घरी आल्यानंतर. आफ्टर कमिंग होम ना. आफ्टर कमिंग होम. पुढं चला अशी वाक्य. आणखीन वाक्य सांगा. अशी वाक्य मला सांगा. कमॉन. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करता का? कमॉन. काय बोलते सांगा. तुम्ही सर्वजण नको ना. कमॉन. डू यू ऑल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे समजते शब्द आहे. हे शेवटी लिहू. डू यू ऑल ब्रश युअर टीथ कधी? बिफोर गोइंग टू बेड. मला शिकवलं होतं मी. झोपणे म्हणजे टू गो टू बेड. बिफोर गोइंग टू बेड डेली. दररोज. बिफोर गोइंग टू बेड
ऍट नाईट डेली असं होईल ना. ऍट नाईट डेली. बघा आफ्टर प्लस V1 ING आणि बिफोर प्लस मेन वर्ब ING. झोपण्यापूर्वी म्हणजे करण्यापूर्वी करण्याच्या अगोदर. सॉरी काय करण्यापूर्वी आणि केल्यानंतर. करण्यापूर्वी आणि केल्यानंतर समजलं का नाही. V1 ING आणि आफ्टर आणि बिफोर हे प्रिपोजिशन वापरायचे. समजतंय का रे. ज्यांना कोणाला समजत नाही त्यांनी एकच वाक्य 15, 20, 30 वेळेस द्यायचं तर तुम्हाला आपोआपच समजेल. चला नेक्स्ट सेंटेन्स लाईक दिस. कम ऑन. 289. पूर्वी आली का. पूर्वी Yes, sir. तू विसरली काल मी काय सांगितलं होतं. पप्पांना 9 नंतर कॉल करायला सांगितलं होतं का नाही. तुझ्या घरात 9 वाजता नाही वाटतं काल. चला तुम्ही माझा मेसेज पॅरेंट्स पर्यंत पोहोचवता का कमून सांगा रे. मेन वर्ब्स कमी आहेत. इंग्लिश टीचर्स यांचे मेन वर्ब्स व्यवस्थितपणे कम्प्लीट करावं अशी माझी इच्छा आहे. होमवर्क सांगा यांना 5-5, 10-10 दररोज. हा कमॉन सांगा. डू यू पोहोचवणे पास और कॉन्वे करणे. हा डू यू पास और कॉन्वे माय मेसेज. कोणाकडं. टू युअर पॅरेंट्स. चला अशा प्रकारची वाक्य सांगा. अशा प्रकारचे प्रॅक्टिकलचे सेंटेन्सेस सांगण्याचा प्रयत्न करा. बघा माझी कंप्लेंट मी कसं बोलतोय बघा. मला जे बोलायचं मी इथं बोलतोय. तुम्ही असे क्यों नहीं करते हो. क्यों प्रयास नहीं करते हो. कॉन. अच्छा तरी पण चुकलं का. प्रयत्न. हा कमॉन सांगा रे. आता क्लिअर आहे ना. ट्राय. हा बोला. वाय वाय डोंट यू ट्राय टू टेल such sentences.
किती टीचर्स आहेत इकडे आता? मला वाटतं काहीतरी आहेत, बरोबर. आफ्टर दिस क्लास कॅन वी टॉक एक्झॅक्टली फॉर 5 minutes? टीचर्स गायकवाड सर, कवाळे सर, शेवाने मॅडम, Yes, sir. Yes, sir. 5 मिनिटं बोलू. आणि वी हॅव टू फिक्स द ट्रेनिंग पिरियड. ट्रेनिंग आपलं ट्रेनिंग एक थोडस दररोज 15 ते 20 मिनिटाचं ट्रेनिंग मला त्याबद्दल बोलायचं आहे. सो दॅट थिंग्स विल बी लिटल क्लिअर. मलाही काही शिकायला मिळेल, तुम्हाला थोडंफार मिळेल, मला जास्त मिळेल. चर्चात्मक ट्रेनिंग ची माझी इच्छा आहे. 5 मिनिटांनंतर भेटू आपण. म्हणजे हे झाल्यानंतर बरोबर एंड केल्याबरोबर 5 मिनिटं भेटू आपण. ऑल राईट. तर सगळ्यांचं झालं का लिहून रे? सगळ्यांचं लिहून झालं का? येस ऑर नो? ऑनलाईन वाले? ऑल राईट. टाइम टू नो द होमवर्क. टाइम टू नो द होमवर्क. टाइम टू नो द होमवर्क. चला रिपीट वन्स. होमवर्क बघा. रिपीट वन्स. आणि सेल्फ होमवर्क तुमचा कमी आहे. तुमच्या स्कूलमध्ये देखील तुम्ही टीचर्सला रिक्वेस्ट करा की सर आमचा इंग्लिश होमवर्कला मदत करा. आणि त्यांच्या मदतीने तुम्ही 50 कंप्लीट करायचंय. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स इन स्कूल. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. लहान मुलांसाठी टेक द हेल्प ऑफ टीचर्स. ऑल राईट. ऑनलाईन वाले शॅल वी पॉज? Teachers, come. Please come immediately. Yes, Okay, we'll pause. Yes, sir. Okay, we'll pause. Bye bye. Bye bye.